नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मृणाल. किचन क्वीन मृणाल या मराठी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चवळीची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आमच्या परसातील ताजी ताजी पाने खुडून आणली. स्वच्छ पाण्याने पाने धुवून घ्यायची. त्यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचे आणि पाने नितळत ठेवायचे. नितळलेली भाजी चिरायला घ्यायची. चिरताना एक लक्षात ठेवायचं की भाजी पूर्ण बारीक चिरायची. भाजी बारीक चिरल्यानंतर चिरलेली भाजी शिजवून घ्यायची. त्यासाठी एका भांड्यात पाणी उकळत ठेवायचे आणि भाजी टाकून त्यामध्ये 2 चमचे तुरीची डाळ घालायची आणि 2-3 कढया येऊ द्यायच्या. थोडी थंड झाल्यावर त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं. दुसरीकडे एका कढईमध्ये 4 चमचे तेल घालायचे. पालेभाजीला जेवढं तुम्ही जास्त तेल घालाल तेवढी भाजी छान होते. त्यानंतर तेलामध्ये जिरे, मोहरी, हळद आणि हिंग घालून 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे. कांद्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 चमचे चटणी घालायची. छान असं एकजीव करून कोथिंबीर घालायची. त्यामध्ये शिजलेली भाजी घालून छान असं परतून घ्यायचं. आपण भाजी शिजवून घेतली आहे, त्यामुळे आता फक्त 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर भाजी हलवून घ्यायची. आणि तयार झाली आहे आपली चवळीची ताजी ताजी भाजी. तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.